ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या वक्तव्यांनी सध्या चांगलेच चर्चेत आहेत। देशाचा पंतप्रधान बदलणार आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वी केला। त्यानंतर आता पुन्हा एकदा चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यामुळे काय वाद निर्माण होऊ शकतोय पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। पाकिस्तान सोबत भारताचा पहिल्याच दिवशी पराभव। पृथ्वीराज चव्हाण यांचा पुन्हा एकदा मोठा दावा। पाक सोबत युद्ध सरकारची घोडचूक, चव्हाणांचं वक्तव्य। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलंय। यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यानं राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे। पाकिस्तान सोबतच्या युद्धात भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्ध थांबवण्याचा निर्णय का घेतला असा सवाल देखील चव्हाण यांनी विचारलाय। तर हे सगळं बदललंय त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे, तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळे। कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही। कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच, आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही। आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला। या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले। भारताच्या ऑपरेशन सिंदूरला पाकिस्ताननं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्करानं पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला। असं असलं तरी काँग्रेस नेत्यांकडून लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यात आता पृथ्वीराज चव्हाण यांचीही भर पडली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी असाच एक दावा केला होता। अमेरिकेतील एप्स्टीन फाईल्स या 19 डिसेंबरला तिथल्या संसदेत खुल्या होणार आहेत। त्यातून समोर येणारी माहिती जगाला हादरवणारी असेल। भारताच्या राजकारणावर देखील त्याचा परिणाम होईल असं चव्हाण म्हणाले। देशातील पंतप्रधान बदलला जाईल आणि नागपूरशी संबंधित मराठी व्यक्ती पंतप्रधान पदावर बसेल असा दावा त्यांनी केला। खूप गाजला। मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। कराडला बोललो की अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय, कोण म्हटलं की तुम्ही होणार का। कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे। पण आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। चव्हाण यांच्या या दाव्यावर सत्ताधारी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे, तर विरोधकांनी चव्हाण बोलतात त्यामध्ये काही तथ्य असेल असं म्हटलंय। एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतला कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं। हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। बघा, पृथ्वीराज चव्हाण दर 3 महिन्यांनी ना त्यांचा वेळ जात नसल्यामुळे ते काय स्वतःचे स्वप्न बघतात ना ती बाहेर लगेच बोलून दाखवतात। ते त्यांचा दाखवायचा प्रयत्न काय, पृथ्वीराज चव्हाण पण राजकारणात आहेत, त्याच्या पलीकडे त्यांचं योगदान काय राजकारणामध्ये, काही नाही, संपलं। पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणतात, आता सध्या राजकारणामध्ये कोणी दखल घेत नाही, पण मी पण राजकारणामध्ये आहे हे दाखवण्याचा जो त्यांचा प्रयोग असतो दर 3 महिन्यांनी, त्याच्यातला हा एक प्रयोग आहे। चर्चेत राहण्यासाठी विधान आहे 100% हो, नाही तर काय त्यांना काय कोणी सांगितलंय का।
कोणी सांगितलं आहे तर सोर्स सांगावा ना, त्यांनी कुठून बातमी मिळाली त्यांना. पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलं की 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल. ना तर ते म्हटलेत ना, त्याला मी काय करू? ते काय ज्योतिषी आहेत की भाष्यकार आहेत? मी त्याच्यावर काय, आज तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आहेत. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच राहावे अशी संपूर्ण देशवासियांची आणि त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पण मनोमन इच्छा आहे. त्याच्यामुळे आता कोण येणार असा काही विषय असेल असं मला वाटत नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक आज विधान केलेलं आहे की 19 डिसेंबरला मोठी घडामोड होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल. काय आहे की काही लोक स्वप्नाळू असतात आणि त्यांना स्वप्न पडत असतात आणि मग एकदा स्वप्न पडलं की सकाळी उठलं की ते गावभर सांगत सुटतात. आता बघा, यावर फार मोठा वेगळा विषय आहे. ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही. पृथ्वीराज बाबा जे म्हटले त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही. जरा 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे. पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही. पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. ते PMO ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही. त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केलेल्या दाव्यानंही देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उच्चपदस्थ लष्करी अधिकारी भारताच्या यशाचा दावा करतात. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा भारताच्या संरक्षण दलावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या या दाव्यावर आता देशपातळीवरून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.